जगज्जीवना अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार जगज्जीवना तुझा एक आधार श्रीपाद श्री वल्लभ सगुण ब्रह्म साकार श्रीपाद श्री वल्लभ सगुण ब्रह्म साकार तुझे नाम तुझे रूप है गोरख किया है तुझे नाम तुझे रूप है गोरख किया है दत्ता गोरख किया है सकल जीवांना हृदया पूर्ण भरोनिराहे सकल जीवांना हृदया पूर्ण भरोनिराहे स्मरण खड़ा बे नाम नित्य गाओ तुम स्मरण खड़ा बे नाम नित्य गाओ दत्ता नाम नित्य गाओ भक्तवत्सला परमौलारा अंजन गोपाल भक्तवत्सला परमौलारा अंजन गोपाल दीनदया परम कृपालु अशी तुमति दासी दीनदया परम कृपालु अशी तुमति दासी दत्ता अशी तुमति दासी उन्मत्ति लय सुधी राम श्री विश्वंभर श्री उन्मत्ति लय सुधी राम श्री विश्वंभर श्री अनंत जन्मांते हे माझा पुण्य पराने अनंत जन्मांते हे माझा पुण्य पराने का पुण्य पराने कृष्णागती औदुंबर तरुकरी दिव्य चरण पाहिले कृष्णागती औदुंबर तरुकरी दिव्य चरण पाहिले अनन्य भावी शरणागत मीरे स्वपदी फार अनन्य भावी शरणागत मीरे स्वपदी फार दत्ता स्वपदी फार श्री वल्लभ आज्ञानाथ परिकरिता उत्तार श्री वल्लभ आज्ञानाथ परिकरिता उत्तार नंदना जगज्जीवना तुझा एक आधार नंदना जगज्जीवना तुझा एक आधार श्रीपाद श्री वल्लभ सगुण ब्रह्म साकार श्रीपाद श्री वल्लभ सगुण ब्रह्म साकार सगुण ब्रह्म साकार सगुण ब्रह्म साकार दिगंबराय 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 श्री गुरु सिंह सरस्वती स्वामी महाराज की जय पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ महाराज की राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय जगदम्बा माता की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति
काल भैरव महाराज की जय। हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा। संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा।
अल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संसाराची घोर भक्ती आवडते देवा, घोर भक्ती, घोर भक्ती, घोर भक्ती आवडते देवा. पंढरीनाथ महाराज. नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके नारायणी सुदासारिके पूर्णवैराग्यशास्त्रे वसिष्ठाकल्याणयोगेश्वरात्रे कवि वाल्मीकासारिकामान्य जयानुसारकी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामार्थ केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार ब्रह्मचैतन्य श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ राजाधिराज प्रभुराज श्री काल भैरव महाराज. अनेक देवांचे जन्म आहे. कालभैरव जयंती असं जरी लिहिलं असेल तरी हा जन्म नसून हा भगवंतांचा अवतार आहे. त्यामुळे अवतार कशाला म्हणतात, जन्म कशाला म्हणतात याची थोडी माहिती पाहिजे भक्तांना, म्हणून सांगितलं. आईच्या पोटी जे जन्म घेतात त्यांना जन्म म्हणतात आणि या पृथ्वीवरती अवतीर्ण होतात त्यांना अवतार असं म्हणतात. समर्थ रामदास स्वामी सद्गुरू झाले, संत झाले, तुकोबाराय संत झाले, माऊली संत झाल्या, पण तरी सुद्धा या सगळ्या योनीचे संत आहे, यांचा जन्म झाला, यांचा अवतार नाही. अवतार त्या अंशावतार आहे. पण आज ज्या प्रभूंच्या अवतार कथेसाठी तुम्ही आम्ही इथे जमलो आहोत म्हणताना आपल्याकडून काही चूक होत नाही ना, याचं थोडं भान ठेवायचं कुठे. भगवान शंकरांनी सगळ्या सृष्टीला सावरण्यासाठी विनाशायच दुष्कृता हे देवांचं ब्रीद वाक्य खरं करण्यासाठी हा अवतार घेतला आहे, जन्म नव्हे. आणि जन्म नसल्यामुळे पुढचे सगळे सोपस्कार आपोआपच बाजूला झाले. न्हाणी नाही, पाळणा नाही, पाळण्याची गीतही नाही. त्यामुळे अवतार कथेसाठी तुम्ही आम्ही सगळे जमलो आहोत. तसे तुम्ही आम्ही सगळे अवतारच. अवतार नीट जमलं नाही की लोक बाहेर म्हणतातच काय अवतार आहे. अवतारच तुम्ही आम्ही सगळे. पण खरं सांगू का, अवतार तो आहे ज्याला आपल्या अवताराचं कार्य माहिती आहे. जन्मापासून अवतार संपेपर्यंत ज्याला आपल्या कार्याची पूर्णपणे माहिती आहे, ज्ञान आहे, जो कशातही लिप्त झाला नाही, तो अवतार. जन्मोनिया काय साधले स्वहित केली, यातायात प्रपंचाची स्वामी म्हणाले.
जन्माला आलो आणि मरेपर्यंत काय करायचं हेच कळलं नाही, मग जगला कशाला? आमच्या मागण्या, आमच्या इच्छा, आकांक्षा सगळ्या लौकिकापुरती आहेत बरं. एका कवितेमध्ये कवी छान म्हणतो, प्रत्येक माणूस म्हणजे देवळामध्ये जातो आणि देवाशी व्यवहार करतो आणि चाराठाणे टाकून भगवंताकडे भीक मागतो. पण तो काय मागतो? खरं सांगू का, हे मागणं संपत नाही हो, हा त्रास आहे. लहानपणी आम्ही असं म्हणतो, एकदा 10वी झाली ना की मी सुटलो. 10वी झाल्यानंतर तोच म्हणतो ग्रॅज्युएशन झालं की सुटलो. आता ग्रॅज्युएशन झालं, आता छानपैकी मस्त नोकरी मिळाली की मी सुटलो, मग मी मोकळा. नोकरी मिळाल्यानंतर आता बढती मिळाल्या की मोकळा. बढती मिळाली, मग आता काय, आता घर एकदा बांधून झालं छानपैकी, स्वप्नपूर्ती घराला नाव देतो, ते बांधून झालं ना की मी मोकळा. मोकळा होतोय का? मग आता घर बांधलं, आता लग्न झालं म्हणजे मी मोकळा. लग्न झालं, मुलं बाळ झाली, मनात येतं आता लग्न झालं, आता मुलं बाळ झाली, शांत, मी मोकळा. मुलं बाळ झाली, ती मोठी झाली, 60च्या वर वय गेलं, 70च्या येऊन वय पोचलं, आता अवयव क्षीण व्हायला लागले, तरी अजून इच्छा सुटत. 60-70ला म्हणतोय, म्हणून आपल्याकडे एक पद्धत आहे, 60 शांत. आता 60 वर्ष झाली देहाला, आता तरी शांत व्हा. लोकच सांगतात ओवाळून, आता शांत व्हा. विनोदाचा भाग सोडून द्या महाराज. पण 60ला गेल्यानंतर सुद्धा मनात विचार येतो, मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली, बस आता फक्त नातवंडांचं खेळ घरात बघितले की मी मरायला मोकळा होतो का? मी थोडी छाती टोकपणे सांगू शकतो का इथे बसलेला? जाहीर सत्कार करूया त्याचा. बरं, नातवंड झाली, एक सोडून 2-2, 3-3 नातवंड घरामध्ये खेळतायत. आता हा पठ्य वेगळंच बोलतोय, आता नातवंड माझ्याशिवाय राहत नाही, आता काय करू? आणि एक दिवस हाच प्राणी घरं सोडून निघून जातो, सगळं तिथेच आहे. आणि हे जे सगळं इथं राहतं ना, हे सगळं राहतं, त्याला संतांनी, सद्गुरूंनी, भगवंतांनी शब्द दिला, माया. तुम्ही आम्ही सगळे अधीन राहिलो, ते या मायेच्या अधीन राहिलो. ज्या क्षणी मायेच्या अधीन राहिलो ना, त्या क्षणी सगळे दोष तुम्हाला चिकटले. उत्तरंगातली कथा आपण अनेक वर्ष ऐकत आले असाल, ज्यांनी ऐकली नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा कथा सांगणारच आहे. पण उत्तरंगातल्या कथेचा भागच हा आहे की मायेमध्ये अडकल्यानंतर या सगळ्यावरती फक्त माझा कब्जा असावा, हा जो अहम निर्माण होतो तो त्या मायेतून निर्माण होतो. हा जो मीपणा निर्माण होतो तो त्या मायेतून निर्माण होतो. सद्गुरूंनी आणि संतांनी आम्हाला उपदेशच तो केला. मायेतून अहम निर्माण होतो ना, मायेतून सगळं निर्माण होतं ना. संकल्पावी माया संसाराची. पूजेला बसल्यानंतर गुरुजी संकल्प सोडतात ना, आणि संकल्पाचं पाणी उदक आम्ही आमच्या हातावरून सोडतो. ही गोष्ट मी करणार आहे आणि संकल्प आणखीन एका गोष्टीचा होतो, ही गोष्ट मी आजपासून सोडली, हातावरून उदक सोडतो. या पाण्यासारखी मी ती माझ्यामधून सोडून दिली, आता ती माझी. हे घडणं कठीण हे मलाही माहिती हो. ही माया सुटणं कठीण आहे हे मलाही माहिती आहे. मग बुवा तुम्हाला माहिती आहे, मग कशाला सांगता? कीर्तनामध्ये भगवंताची भक्ती वाढावी यासाठी असं काहीतरी पूरक सांगावं लागतं, नाही तर भगवंताची भक्ती कशी वाढीस लागेल?
संकल्पावी माया संसाराची तुकोबर आहे, तर याच्या पुढे जाऊन आणखी अभंग देतात. माय बाप दोन्ही जीवेची मारावे, पाय ते धरावे एकाच. भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे, आणि भजन करावे गाढवाचे. वा, एवढं तुम्हाला जे डोंबिवलीमधून बोलावलंय ते गाढवाचं भजन कसं करावं यासाठी सांगायला बोलावलंय काय? तुम्हाला गाढव म्हटला पाहिजे दोन पायाचा. संतांचं कुठलंही वाङ्मय समोर आल्यानंतर त्यातून 3 प्रकारचे अर्थ निघतात बरं का. आम्ही एकच प्रकारचा अर्थ बघतो. माय बाप दोन्ही जीवेची मारावे. वा, अहो आम्ही रोज नाटकतोय आमच्या आईची बापाला. ते तर मुंबई पुण्यामध्ये कशाला वृद्धाश्रम वाढले असते महाराज, कशाला वृद्धाश्रम वाढले असते. स्वतः वृद्धाश्रमामध्ये काम केलंय म्हणून मी सांगतो. कीर्तनामध्ये पूर्णपणे पडण्यापूर्वी वृद्धाश्रमातली सेवा करून आलो. भगवंताने ती करून घेतली. ते असहाय्य जीव काय तडफडत असतात ती तडफड मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितली. ज्या मुलांना वाढवण्यासाठी आई बापानं आपल्या आयुष्याचा क्षण क्षण खर्ची घातला, त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये एक मुलगा त्यांच्याजवळ उभा राहत नाही. माय बाप दोन्ही जीवेची मारावं. आई बापाला मारावं असं त्यातला अर्थच नव्हे हो. माय म्हणजे माया. ती माया आहे ना, ती बाप होऊन जी बसते तिला जीवेची मारावे, पाय हो धरावे एकाचे. एकाचे म्हणजे कोणाचे? भगवंताचे पाय धरावे. भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे. सध्या जगामध्ये या गोष्टी खरोखरीच चालू आहेत. त्याच्याबद्दल न बोलणं सर्वोत्कृष्ट. कारण दासगुरु महाराज म्हणतात त्याप्रमाणे गटाराचे उघडिताद्वारे घाण मात्र सुटत असे. गटाराचे दार उघडलं की त्याच्यातून सुगंध तर येणार नाही, त्याच्यातून घाणच येणार. आणि कितीही तिथं स्प्रे जाऊन मारले तरी उपयोग शून्य. भावाचे ते लग्न बहिणी, भाव महत्वाचा. भक्ती करताना त्याच्यामध्ये भाव अभिप्रेतच धरलेला आहे, अपेक्षितच धरलेला आहे. भक्ती करताना ती भाव प्रेमानं करा असं सांगायची वेगळी गरज नाहीये. भक्ती ही भावाला धरून असेल तरच ती भगवंतापर्यंत पोचते. आमच्या भक्तीत भाव नसेल तर भगवंताच्या दरबारी आम्हाला भाव सुद्धा शून्य आहे. याला शब्दांची कोटी असं म्हणतात. काय म्हणतात? सगळे जागे आहेत ना? हो म्हणा बरे. जागे. अधून मधून बुवाला चेक करावं लागतं जागे आहेत की. काही जणांना अशी कला वगैरे असू शकते, डोळे उघडे ठेवतात पण आतून झोपलेले असतात. कीर्तनामुळे आता ते सरावलेलं आहे त्या गोष्टीला. पण लॉकडाऊन मध्ये घरी बसून छानपैकी पाय पसरून कीर्तन ऐकायची सवय झालेली. ऑनलाईन सगळे बुवा ऑनलाईनच झाले. तुकोबार आम्हाला सांगतात हे चिथोर भक्ती यावर. दुसरी कुठली भक्ती नाही. हेची स या गोष्टीला फार महत्व आहे बरं का. कीर्तनाला बुवा गावात आल्यानंतर बुवा उद्या आमच्याकडे तुम्ही जेवायला यायचंच, म्हणजे काही झालं तरी यायचंच आहे. बुवा उद्या आमच्याकडे जमलं तर जेवायला या. साधारणतः पुण्यामध्ये गेले की असं ऐकू येतं. इथे नाही ना कोणी पुण्याचं असेल तर योगायोग समजा. पुण्याचा असेल तरी तो मूळचा कोकणातला आहे. पांडुर त्याची नाळ कोकणात जुळलेली आहे. असा बुवा डोंबिवलीला गेला तरी नाळ त्याची रत्नागिरी कोकणात आहे. जेवून तुम्ही आलाच असाल वगैरे अशी भाषा कोकणात ऐकायला मिळणार. जेवून आला असाल तरी पुन्हा 2 घास का, ही कोकणातली भाषा आहे. प्रेम आहे. सांगायचा मुद्दा हा आहे, हेची थोर भक्ती आवडते. च जिथे वापरला ना तिथे खात्री झाली. हेची दुसरी कुठली नाही.
कुठली भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. ज्या मायेमधून अहम निर्माण होतो, ज्या मायेमधून मीपणा निर्माण होतो, हा मीपणा जाळून टाकावा म्हणून ती मायाच संकल्पून टाकावी संसाराची. संसारती इति संसार, जो कधीही संपत नाही, जो पुढे वाढतच राहतो, तो संसार आहे. लोकांची फार मोठी गल्लत होते बरं का. संसार आणि प्रपंच या दोन शब्दामध्ये गडबड होऊ शकते. संसार ही गोष्ट अशी आहे जी तुम्हा आम्हाला चुकवता येत नाही, पण प्रपंच तुम्हा आम्हाला चुकवता. म्हणून माऊलीने अभंग काय लिहिला? अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिन्ही लोक, आनंदे भरीना तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार. अवघाची प्रपंच म्हणाले का? अवघाची संसार. कारण प्रपंच सुखाचा नाही, संसार सुखाचा नाही, तो करावा लागतो. म्हणून अवघाची संसार सुखाचा होईल नाही, करीन. आणि हे करून मी काय करीन? अवघाची संसार सुखाचा करीन, आणि सुखाचा झाला की मग आनंदे भरीन तिन्ही लोक. पण हे मी करीन का? मी भगवंताचा दास आहे ना, मी भगवंताचा भक्त आहे ना, मग हे मी करीन. ज्या कार्यासाठी मी उभा राहील, हे मी जिथे हा असा येतो ना, तो मी भगवंताला आवडतो. पण हे माझ्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. मी तिथं गेलो नसतो तर देवळामध्ये सजावट झाली असते काय? मी तिथे गेलो नसतो तर देवळातले पताके लागले असते काय? मी जर तिथे गेलो नसतो तो मांडव पडला असता काय? हा जो मी आहे ना, हा फार त्रासदायक आहे. कोणा वाचून कोणाचंही काही अडून राहत. प्रत्येक जण आपापल्या जीवाची उगाच अशी काही धारणा करून घेतोय की मी असतो तर हे झालं असतं, तू नसतास तर यातलं काही अडलं नसतं, तू नाही तो और से. अनेक योनी ज्यानं जन्माला घातल्या, त्याला तुझ्याशिवाय हे काम करून घेणं कितपत कठीण आहे. पण जे कार्य माझ्याकडून झालंय ना, ते माझ्याकडून झालंय, मी केलं नाहीये. याला म्हणतात संकल्पावी माया संसार. त्याच्या कर्तेपणामध्ये, ते मी केलं या कर्तेपणामध्ये अडकून न राहता. दादा जरा फक्त बाहेर जाऊन बोला मोबाईलवर. दादा जरा बाहेर जाऊन बोला, तर बोलू नका. बोलण्याबद्दल माझ्या हरकत नाही. आधीच लोकांचं लक्ष विस्कळीत होतं आणि मग गोवा सोडून उगाच दुसऱ्यावर फोकस होतो. गोवाला वाटतं बापरे हे फार महत्वाचं आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. तुला जसं ठेवलंय ना तसं राहा. म्हणजे मला फाटकात ठेवलंय ना, मग फाटकाच राहील असा अर्थ याचा होत. सामान्य म्हणून तुम्ही जन्माला आला असाल बरं का. सामान्यपासून असामान्य मृत्यूपर्यंत जाणं, याला खरं यशस्वी आयुष्य म्हणतात, ते संतांचं आहे. सामान्य जीवाप्रमाणे जन्माला येतात ना, आईच्या पोटी सामान्य मुलासारखी जन्माला येतात, सामान्य मुलीसारखी जन्माला येतात. पण असं काही दिव्य कार्य करतात की मृत्यू होताना ते सामान्य नाही, ते असामान्य राहिलेले असतात. आमची अवस्था काय होते महाराज? आम्ही सामान्य म्हणून जन्माला येतो आणि अतिसामान्य म्हणून जातो. सामान्याच्याही खाली येतो आम्ही, अतिसामान्य. याला आयुष्याची सार्थकता म्हणता येत. मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसादे विवेक पांडुरंग.
हा विवेक काय आहे? तर ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती यशो द्यावे समाधान. काही वेळेला काय होतं माहितीये का, भगवंत आपली एखादी गोष्ट अशी करतो ना, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते पण संचिता. जी कर्म मी काही भोगतो आहे ही कर्म दुसऱ्यानं मला गिफ्ट केलेली. मग ही कर्म काय आहेत? ही माझी स्वतःची कर्म माझ्या समोर उभी आहे. आरसा घेऊन बघ, तुझं प्रतिबिंब आरशात बघ, तुझी कर्म बघ आणि त्या कर्माची फळं बघ. आता काय करायचं तू ठरव. आणि खरं सांगू का, काही वेळेला भगवंत आमच्यासाठी खूप पुढचे पावलं विचार करून ठेवत असतो, पण आम्हाला असं वाटतं की का भगवंतानी असं केलं. पण खरं सांगू, त्या वेळेला विचार असा व्हायला हवा की काहीतरी याच्यातून वेगळं निष्पन्न होणार होतं, म्हणून भगवंतानी आधीच असा विचार करून माझ्याकडून अशी कृती घडवली. एखादी गोष्ट घडणं अथवा बी घडणं याच्या मागे काही ना काहीतरी पुढली ईश्वरी इच्छा आहे. एक फार सुंदर दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल. नुसतं तत्वज्ञान झालं म्हणजे सकाळी 11 वाजता लोकांना झोप येलो जेवायच्या आधी. एक राजा होता बरं का, त्या राजाकडे एक प्रधान आहे आणि राजाचं एकदा काही फळं कापताना बोट कापलं, त्यानं बँडेज केलं होतं. दुसऱ्या दिवशी दरबाराच्या समोर जेव्हा प्रधान आला तेव्हा त्या प्रधानानं विचारलं, राजेसाहेब हाताला काय झालं? म्हणाला बोटाला. म्हटलं काही नाही, काल फळं कापताना म्हणाला बोट कापलं, बँडेज केलं. बरं झालं म्हणाला, याचं बोट कापलंय, त्याला त्रास होतोय. त्याच्यावर प्रधान सगळ्या दरबारात एकच म्हणाला, बरं झालं बोट कापलं. एवढा त्याचा राग आला राजाला. राजा म्हणाला, अरे नालायका, म्हणला माझं बोट कापलेलं तू म्हणतोस बरं झालं, तुला आता उचलून समजा म्हणाला मी कारागृहात टाकलं तर तरी बरंच झालं की. म्हणलं असं का? बरं झालं टाका म्हणाला. त्याला उचलला आणि कारागृहात नेऊन टाकला. आणि नेमका दुसरा दिवस आला तो शिकारीचा. शिकारीला राजा निघाला. बरं, नेहमी त्याच्याबरोबर प्रधान आहे शिकारीला. मराठीमध्ये ज्याला कंपनी म्हणतात तशी कंपनी म्हणून त्याशी प्रधान टाकलाय आतमध्ये. आता अटके प्रधान नाही, महा एकटाच निघाला. रथ घेतला, धनुष्यबाण तलवार जे काय असेल घेतला आणि निघाला. जंगलामध्ये गेला आणि काय त्याचं दुर्दैव, आत 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 शिरत गेला. पण त्याचं दुर्दैव एकही त्याला शिकार त्या दिवशी मिळाली नाही. आली हात फिरतोय, पण आता गेलोय तर शिकार मारल्याशिवाय परत यायचं नाही, ही त्याची जिद्द आहे. म्हणून जंगलात कधी गेला नसेल एवढा आत 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 जंगलात शिरत गेला. आणि नेमकं झाली मजा अशी, त्या जंगलातले जे आदिवासी वगैरे राहणारे असतात की नाही जमात, त्या जमातीने याला बघितला आणि त्यांनी बरोबर ह्याच्या समोर 12-15 लोकांनी उड्या टाकल्याने याला घेरला आणि दोरखंडाने बांधला आणि त्यांचे जे कोणी मुख्य आचार्य होते त्या आचार्यांकडे घेऊन गेले. कशासाठी घेऊन गेले तर ह्या लोकांचा कसला यज्ञ चालू होता, त्याच्यामध्ये नरबळी द्यायचा होता म्हणून हा आणला होता. नरबळी देण्यासाठी हा नर आणला होता. तर म्हणले चालवा आता त्याच्या मानेवरती तलवार. म्हणून आता त्याच्या मानेवर तलवार चालवणार. एवढ्यात त्यांचा जो आचार्य होता का नाही, त्या आचार्याचं पटकन लक्ष त्याच्या कापलेल्या बोटाकडे गेलं. बँडेज दिसला हाताचा. तशी तो पटकन म्हणाला, हे याला म्हणजे मारू नका अजिबात. का? आपल्याला यज्ञासाठी जो नरबळी हवा आहे तो आपल्याला निरोगी पाहिजे. त्याला कुठंतरी कापलंय, भाजलंय, लागलंय असं आपल्याला चालणार? हा सोडून द्या म्हणले याला. आणि मग त्याच्या लक्षात आलं प्रधानाचं वाक्य, बोट कापलं बरं झालं. तिथून सुटला, घरी आला आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या दरबाराच्या देखत प्रधानाला मोकळं केलं आणि सगळ्या दरबाराच्या देखत प्रधानाची माफी मागितली. प्रधानजी, काल तुम्ही असं म्हणालात, माझ्या हाताला लागलं, बोट कापलं, बरं झालं, पण माझी चूक झाली बरं, तुम्हाला मी अटकेत टाकलं. त्याच्यावर प्रधानाने सांगितलं, अहो तुम्ही मला अटकेत टाकलं हेही बरंच झालं. काय म्हणले, माणूस आहे, अटकेत टाकलं तरी म्हणतो बरं झालं. म्हणले असं का म्हणतो तू? त्यानं सांगितलं, अहो साधी गोष्ट आहे, दरवेळेला तुमच्या बरोबर शिकारीला मी जातो की नाही,
मग काय समजा तुम्ही मला अटकेत न टाकता मला शिकारीला नेलं असतं आणि तर तिथे तुमचं पोट कापले म्हणून तुम्ही वाचलात, बळी माझा गेला असता. म्हणून तुम्ही मला अटकेत टाकलं, परिणामी तुमच्यावर मी आलोच नाही. मी आलो नाही म्हणून माझाही जीव वाचला, तुमचं पोट कापलं होतं म्हणून तुमचाही जीव वाचला. ठेविले अनंते तैसे चिरावे. भगवंतानी काहीतरी पुढचा, प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त मलाच सगळं हवं ही जी भावना आहे ना, त्याला ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. पण हे समाधान एरडे ते पेल्यासारखं तोंड करून बोलायचं नाही. आता काय आमच्या नशिबात नाही, त्याला काय करावं. साधारणतः रात्री बाटलीवर एरंडेल घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते लागू पडल्यावर लोकांचा चेहरा कसा असतो तो बघा. बघितला नसेल तर स्वतः घेऊन स्वतः आरशात बघा, कसा चेहरा करून बोलायचा. नाही ना आमच्या नशिबात काही, हरकत नाही. याला समाधान नाही म्हणता येत. कारण खरं सांगू का, समाधान ही दाखवायची गोष्ट नाही, समाधान ही मानायची गोष्ट आहे. आणि ती मानसिक पातळीवरची आहे म्हणून ती मानायची गोष्ट आहे. सुख हे मानसिक नाही, सुख हे शारीरिक पातळीवरचं. म्हणून सुख दाखवता येतात ना, गाद्या गिरद्या दाखवता येतात ना, उंची कपडे, उंची वस्त्र, उत्तम अत्तर दाखवता येतात ना. का? ती शरीराच्या पातळीवरची आहेत ना. पण मनाला माझ्या खूप आनंद वाटला, कसा दाखवणार? तर काही जणांचा चेहराही असा असतो, आनंद झाला आणि दुःख झालं तरी चेहरा सारखा, राष्ट्रीय चेहरा. म्हटलं का असे उभे राहिले? ते सुरती वैसी आहे. एखाद्या माणसाला असा चेहरा जसा छान पैकी, हा हो बरं का, ते आपल्या बाजूचे काका गेले, अच्छा हो का, चेहरा सुरती वैसी आहे. असे असू नये हो. समाधान मानावं, समाधान ही मानायची गोष्ट आहे. ठेविले अनंते, मला त्यानं ठेवलंय म्हणजे नक्की काहीतरी माझ्या बाबतीत चांगला विचार आहे. आणि उगाच मी वाईट वाटून घ्यायची गरज काय? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ. जे माझे भोग आहेत ते भोगल्या विना संपणार नाहीत. या जन्मामध्ये ते भोगताना मी कंटाळून माझ्याच जीवाला संपवलं तर पुढल्या जन्मामध्ये चक्रवाढ व्याजाने पुन्हा माझ्या डोक्यावर तो ठेवणारच आहे. म्हणजे या जन्मातले भोग मी तसेच ठेवले आणि त्याचा नियम म्हणून मी आत्महत्या केली, म्हणजे हा आणखीन एक दोष माझ्या डोक्यावरती लागला. स्वतःच्या जीवाचे हाल करून घेतले, हा आणखीन एक दोष माझ्या माथ्यावरती बसला. असे किती दोष मी माझ्या माथ्यावरती मारून घेतले ते जास्त त्याला ठरवायचं. आधीच एवढ्या दोषांचं परिहार करताना मी इतका थकून गेलो या जन्मामध्ये. मी गोंदवलेकर महाराज म्हणाले, भगवंताच्या इच्छानं जे जे म्हणून तुम्हाला मिळाले ना, ते सगळं तुम्ही भोगून संपवा, म्हणजे पुढला जन्म सुखाचा आहे. महाराजांची प्रवचन वाचा, कुठल्याही प्रवचनामध्ये आशय फिरून फिरून हाच येतो. तुम्हाला करते पण येतं, याचं एकमेव कारण ही गोष्ट मी केली असं जे आपल्याला वाटतं ना, त्याच्या मागे सगळी गोष्ट आहे. अडचण मोठी तिथे आहे. मानावा राम सर्वदा करता. हे कुणी केलं? मी केलं नाही, मी निमित्त झालो. करता करविता कोण आहे? भगवंत. मी करणारा कोण आहे? आणि खरं सांगू का, या सगळ्यामुळे, आणि मला एक मोठी गोष्ट एकच सांगावीशी वाटते, तर मी सांगतो, मी पूर्वरंगाला विराम देतो. मी भगवंताला अमुक एक गोष्ट दिली, जी गोष्ट मी दिली ती तरी माझी एक आहो. छान जास्वंदीचं झाड लावलं, मुळात त्या झाडाचं बी निर्माण मी केलं का? मी पाणी घातलं, पाणी कोणी निर्माण केलं? ज्या जमिनीमध्ये मी लावलं ती जमीन कोणाची? अहो माझं काहीच नाही ना, मी कुठल्या आशयानं त्याला वाहतोय? म्हणून तर तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये जेव्हा त्यांचे सद्गुरू आले होते, त्या सद्गुरूंना जेव्हा नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज सद्गुरू नाया, आपण मला विठ्ठल नाम दिलं, तेवढे माझ्यावरती उपकार आपण केले. या उपकारातून उतराई होण्यासाठी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून मी काय देऊ? स्वप्नामध्ये त्यांच्या सद्गुरूने सांगितलं, मला म्हणजे बाकी काही देऊ नको, एक वाटी फक्त तूप दे.
आता तुकोबाराय बुचकळ्यात पडले. एक वाटी तूप द्यायचं कसं 16व्या शतकातलं सांगतोय मी. तुकोबारायांचं शतक 16वं आहे, 21वं नव्हे. तेव्हा एक वाटी तूप हे सुद्धा किती मोठी गोष्ट होती हे आज आपल्याला कळणार नाही. आणि जेव्हा विचारात बुचकळून गेलेले तुकोबाराय पाहिले तेव्हा त्या सद्गुरूंनी दृष्टांत दिला, अरे तूप म्हणजे तू पण आणि मी पण, हे मला देऊन टाक ना. मी तू पण गेले वाया. हे मी तू पण जेव्हा असं आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, आम्ही भगवंताला पंचपक्वान्नाचे नैवेद्य अर्पण करतो, विविध प्रकारची मिठाई अर्पण करतो. आज मिठाईचे बॉक्स किती आहेत ते बघा. पण आमचे गुरुजी म्हणाले ना की आम्ही सगळं वाहतो, सर्व वाहतो, आम्ही फक्त मनाने म्हणतो सर्वस्व तुझला वाहे. पण महाराज सुद्धा जे म्हणाले आम्ही सर्व वाहतो पण स्व वाहत नाही. नामदेवरायांच्या हातून साधं दूधही चालतं, शबरीची उष्टी बोरही चालतात, सुदाम्याचे बगलेत मारून आणलेले शरीरातल्या घामाचे उतरलेले क्षार ते पिवळे पडलेले पोळी भगवंताला चालतात. भाव ते देव भावे विण भक्ती शक्यच नाही. तुमच्या भक्तीत भाव आहे ना तर तो नुसत्या एका तुळशी पत्रावर सुद्धा त्याचं मन भरतं ना. त्या द्रौपदीच्या थाळीला एक भाजीचं पान चिकटलं होतं, तेवढ्यावरही भगवंत प्रसन्न झाला होता. किती देता यापेक्षा ते कसं देता याला महत्व अधिक आहे. ते मी अहंकाराने देत असेल, उपासना मी अहंकाराने करत असेल, साधना अहंकाराने करत असेल तर त्याचं फळही आम्हाला वाईटच मिळणार आहे. मग हे फळ वाईट कसं मिळतं त्याची कथा म्हणजे उत्तरंगातली कालभैरवांचा अवतार कथा आहे. पण त्यासाठी पूर्वरंगाचे शब्द एकदा लक्षात ठेवायचे. हेची थोर भक्ती आवडत देवा, हेची थोर भक्ती आवडत देवा. संकल्पादी माया संसाराची, संकल्पादी माया संसाराची, संसाराची. हेची थोर भक्ती आवडत देवा. संसार